अरे गाईज आता आपण आपली रूम बिम सगळी घेतलेली आहे. आता आपण चाललोय रूम वरतून निलकंठला. 600 रुपयात 1 डे रूम घेतलेली आहे आपण 2 दिवस बुकिंग केले. आता डायरेक्ट निलकंठला जाऊ. ऑटोचं भाडं किती कसं काय काय सगळं बघू. चला हे रूमला चला आपण डायरेक्ट निलकंठला भेटू. आता आपण ऋषिकेश बसनं बसलो. आता वरतीपर्यंत तो आपला गाडीवाला 250 रुपयात सोडणार. म्हणजे 250 रुपयात जायचं आणि परत यायचं. आणि हे बघा पेट्रोल पंपावरती आपल्या महाराष्ट्रात असं कधी आहे का भाऊ? बाजूलाच सगळे इतिहास आहे त्यांचा. काय बाई नाद खरंच आवडला आपल्याला. आणि हे बघा इथं रामझोलाच्या बशी हा पूल आहे. रामझोलाच्या बाजूलाच आहे. इथून 1 किलोमीटर रामझोला आहे. एवढं भारी परिसर आहे ना. पूर्ण डोंगर भाग आहे आणि बाजूने निळं पाणी आहे. नाद खरंच आला ना तुम्ही प्रसन्न असाल. शपथ नाद. आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारला गेलं की तर आपल्याला घाट सेक्शन लागतो. पूर्ण घाट सेक्शन आहे आणि बाजूने एवढा भारी निसर्ग आहे. एवढा भारी कारण की बाजून पूर्ण निळं पाणी. तिथं राफ्टिंग करतात आणि एवढं भारी आहे ना. आपण तुम्हाला उद्या दाखवू. उद्याच्या ब्लॉगमध्ये राफ्टिंग करू तेव्हा तुम्हाला सगळं दाखवू. आणि हा पूर्ण घाट सेक्शन आहे. एवढा डेंजर सेक्शन आहे ना. एवढा डेंजर कारण की एका बाजूने पूर्ण दरी डायरेक्ट पाणी आहे. नदी बाजूने एवढं म्हणजे तुम्ही लडाख जासाल लडाख सारखं सेक्शन बघा. पुढं एवढं दरी आहे ना. खूपच दरी आणि एवढं भारी व्ह्यू नाद व्ह्यू. मला दिसत असेल थोडं थोडं पाणी. बाजूने लय नाद सेक्शन आहे. हे बघा बाजूने सुकी नदी आहे. घर आहेत बाजूने राव. ते तर आश्चर्य कारण की आपल्या महाराष्ट्रात बघा आपण कधी असं बघितलं आहे का नदीच्या बाजूने. आणि एवढा घाटा प्लस लय घाटा. आता तर आपण ठरवलेले बाईक रायडिंगवरती यायचं कारण की बाईक रायडिंगसाठी एवढा सही रोड आहे ना. शपथ नाद रोड आहे कारण की आपल्याला बाईक रायडिंग करायच्या. पहिल्यांदा कॅबमध्ये आलो आहे अशा घाट सेक्शनमध्ये. नंतर घाट सेक्शनमध्ये मी बाईकच घेऊन येतो कधी पण. आता पुढच्या वेळेस 100% बाईक म्हणजे बाईक. एवढा नाद रोड आहे व्ह्यूसाठी ब्लॉगिंगसाठी. ते नाद रोड आहे. मला काय करता नाही आला आतमधून कारण की गाडी पोचलो होता. चला आता वरती आलोय आपण वरती निलकंठवरती. आता 25 किलोमीटर म्हणजे ऋषिकेश बसनं 25 किलोमीटर वरती होतं. पूर्ण वरती जायचं सरळ वरती. आता एवढं थंडी ना इथं लय थंडी आहे. त्यामुळे आपण आता पुढे बघू मंदिराचा परिसर कसा आहे आणि काय विषय सगळं बघू. आणि खूपच थंडी येताना बाई तुमचं सगळे जॅकेट टोपी विपी सगळी घेऊन या. मी तर बघा असा मोकळा आलो आहे पण तुम्ही बाई पूर्ण सगळी घेऊन या. चला आपण मंदिरापाशी बोलचेटी काय सगळं घाला. चला आता मंदिरापाशी जाऊन सगळं बघू आपण. आता बघा इथं पाय धुवायचे आणि वरती जायचं. इथं कंपल्सरी पाय धुवून वरती जावं कारण की तुम्ही खालून आल्याला खूप थंड पाणी येतं. एवढं थंड पाणी आहे खूप थंड पाणी. आता इथून वरती गेल्यावर तुम्ही डायरेक्ट लाईनीला लागता. आणि एवढं आतमध्ये दाखवण्यासाठी काहीच नाही आहे की आपलं साधंच मंदिर आहे. पूर्ण साधं मंदिर आहे त्यामुळं काय दाखवण्यासारखं नाही आहे. आणि आतमध्ये कॅमेरा पण चालू करू देत नाही आहेत. आता इथून वरती गेले की आपण तिथं गेट आहे. गेटमधून लाईनीला लागायचं आणि आतमध्ये जायचं. पाया पडायचं. पाया पडलं की परत बाहेर यायचं. बाद में आने के बाद ये देखो सगळ्याचं दर्शन झालं. आता हे बघा टेका बिका सगळं लावलं. दर्शन झालं. अरे आत्ता समाधी पॉईंट होतो तुम्हाला दाखवता. समाधी पॉईंट आहे इथं. समाधी पॉईंट यांचा वरती कॅमेरा चालू करू देत नाहीत पूर्ण. म्हणजे तिथं दंड आहे कॅमेरा चालू केला. त्यामुळे कॅमेरा काय चालू केला नाही आहे. हे बाहेरचं आहे लोकेशन आता सध्या. ह्याच्यापेक्षा घाटाचा व्ह्यू नाद आहे. घाट तुम्हाला दाखवतो. घाट सेक्शन तर खूपच आणि ट्रॅपलिंग नाद आहे. तुम्हाला सगळे दाखवतो. चला ये देखो आलो गाइस अभी सब हुआ है आणि ऊपर आहे देखो. अभी सगळी वरती आलो आहे आणि इथं खाण्यासाठी आलो. आता भजी हे सगळं लय भूक लागली. सकाळी मी काहीच खाल्लं नाही. एवढं वरती आलं. एवढं थंडी बिंडी. बघा हे आपलं हॉटेल आहे. इथं आता
ही सगळी भजी तिथं आपण याची बघा आता क्वांटिटी बघू. एवढी भूक लागली, एकच एवढं दुकान भेटेल तुम्हाला आता खाण्यासाठी, एवढं एकच दुकान. त्यामुळं हे इथंच खायचं आणि परत आपल्याला खाली जायचे. हे बघा वॉट अ व्यू भाई, क्या व्यू है यार. ये सबसे बड़ा होटल भाई. आपण महाराष्ट्रात एकच लोकेशन बघितलं नव्हतं. हे लोकेशन बघा काय दिसते राहतं आणि का सगळ्यात वरती आहे भाई. नीलकंठी UP सगळ्यात वरती. हे बघा यार, आता प्लेट आलेली आहे आपल्याला, सगळे मिक्स आहे. कांदा भजी बिया भजी काय काय मिक्स आहे मला पण नाही माहिती, पण खायला तर लागेल भाऊ. सगळ्यात भूक लागलेली. चला खाऊन आपण डायरेक्ट भेटू. गाडी भेटू गेल्यावर डायरेक्ट ऋषिकेशला जाऊ, खाली जाऊ आणि खाली गेल्यावर दुसरा ब्लॉग दिसेल तुम्हाला. चला. हे कसं वाटलं हे मंदिर सांगा मला आता. स्वयं कसं वाटलं तुम्हाला? लय थंड हवेचं ठिकाण आहे, सगळ्यात उंच आहे, खूपच थंडी येतं. त्यामुळं भाई येताना जॅकेट आणि आपल्या अंगरक्षणासाठी म्हणजे सगळे घेऊन ये आपलं, कारण की लय म्हणजे लय इथं लय थंडी आहे. हे बघा माझा चेहरा पूर्ण पांढरा पडला आहे सध्या, त्यामुळं सगळी घेऊन या. आणि हे बघा पूर्ण दुकान आहेत अशा बाजूनी, पूर्ण डोंगर भाग आहे. तिकल्या बाजूला तुम्ही बघितलं तर पूर्ण डोंगर भाग आहे, पूर्ण डोंगर भाग म्हणजे एवढा उतार आहे खाली पूर्ण. चला आता आपण जाऊ घाटाने खाली आणि आपण ऋषिकेशमध्ये जाऊ. हे तर मंदिरची ट्रिप झाली, एवढा तुम्हाला ब्लॉग पडून जाईल. आता दुसऱ्या जागेचा रामझुलाचा पडून जाईल तुम्हाला दुसरा ब्लॉग. चला.